दिवसाची सुरुवात पण चौकाराने आली आहे. म्हणजे करण पाटीलने जी स्टार्ट केली पेन कांदा कॉलनी तिकडून देखील काही खूप चांगले खेळाडू पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जातात. शेबाज बांगीला माहिती आहे की मॅच थोडीफार मात्र बनवावी लागेल. विनू कोळी आणि एक जबरदस्त स्टारकास्ट घेऊन त्या परिसरातील युवा खेळाडूंना घेऊन मात्र आज दाखल झालं रायडर बॉईज पनवेल. दरवर्षी क्रीडा स्पर्धा रायडर बॉईज संघ देखील खेळताना पाहायला मिळालाय. सचिन 11 खांदा कॉलनी देखील या परिसरातील एक संघ आपल्याला पाहायला मिळत असतो. नक्कीच खूप वर्षापासून त्याही परिसरातून संघ आपण पाहिले गेलेत. या बॉलवर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. शेबाज या बॉलवर देखील फ्लिक करायचा प्रयत्न करत होते. थोडा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. ओमकार मला टीमने एक जबरदस्त कामगिरी केली. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त पिचिंग करत असताना शेबाज बांगी बाउंड्री आल्यानंतर कमबॅक केलं. गुड बॉलिंग शेबाज. तिसरा दिवस आणि बॉलिंगसाठी शेबाज. स्ट्रायकिंगला साईल आचरेकर. या बॉलवर फुटवर्क होतं. आपण पाहिलं तिकडे चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. थ्रो थोडा लेझी पाहिला गेला पण गुड एफर्ट्स. प्रज्वल जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. शेबाज पुन्हा एकदा बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला. अक्षय मेस्त्री या बॉलवर एक जबरदस्त ड्राईव्ह केला गेला. बॉल जाईल. आपण पाहिलं तिकडे गॅप मध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली. स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे आणि अक्षयला बाहेर जावं लागेल. जबरदस्त फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं आउटफील्डला प्रॉपर ड्राईव्ह केलं होतं अक्षय मेस्त्रीने. फिल्डर्स तिकडे होते. बॉल आतमध्ये ढकलला. सोहमने जबरदस्त एफर्ट दिले. बेल्स ऑफ सोहम. नवीन बॅटर आझम कुरेशी येतात. विक्रोळी पार्क साईडचे एक जबरदस्त बॅटर आहेत. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळले गेलेत आणि या ग्राउंडवर देखील त्यांची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली गेली. अँडी बॉलिंगसाठी शेबाज. स्ट्राईक एंडला आझम कुरेशी. पॉवर प्लेचा महत्वाचा बॉल आहे. या बॉलवर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. रन झालेत 9 रन. गुड बॉलिंग शाबाज. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती बट त्यानंतर चांगलं कमबॅक केलं रायडर बॉईज पनवेल. त्यांच्या विरुद्ध वंश विघ्नार्थ जोगेश्वरी. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला तर पहिल्या ओव्हरचा इकडे समाप्त झाला. 9 रन्स. रायडर बॉईज पनवेल पेन पनवेल नवी मुंबई त्या साईडला देखील अगदी तुर्वे उरण शिरवणे तिकडे पण देखील खूप चांगलं क्रिकेट आहे. घनसोली ऐरोली अंडरआर्म क्रिकेट त्या परिसरात देखील एक चांगलं खेळलं जात आहे. बॉलिंगसाठी अक्षय पवार येतात.
बेंचचे खेळाडू अक्षय पवार. मानाची क्रीडा स्पर्धा खेळायची आहे. स्ट्राईक एंडला साई लाचरेकर. वंश विघ्नर जोगेश्वरी संघ पण मॅच सोडणार नाहीये. 5 ओव्हरची मॅच आहे. कोणता संघ ही मॅच जिंकेल सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. अक्षय पवार थोडं स्पीडअप करायचं. फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राईक एंडला साई लाचरेकर. पहिला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये फिल्डर आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. सिंगल डबलची बॅटिंग या ग्राउंडवर खूप महत्वाची आहे. मगाशी पण मॅच बघितली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 रन्स होते. त्यानंतर 41चं टार्गेट होतं. त्यामुळे ह्या ग्राउंडवर अशा अनेक मॅचेस आम्ही पण बघितल्यात की कुठली मॅच कधी फिरू शकते. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडा फटका फसला तिकडे. एज घेतली गेली आहे. एक सिंगल रन मिळेल. गुड बॉलिंग अक्षय पवार. जबरदस्त पिचिंग करतात. स्ट्राईक एंडला बॅटर साहिल अचरेकर. फुटवर चांगलं आहे. जबरदस्त ड्राईव्ह केलं. सोहम तिकडे होते. या बॉलवर देखील जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. अक्षय पवारचा हा 4था बॉल देखील एक जबरदस्त पिचिंग करत असताना गुड बॉलिंग. थांबून ठेवले गेले अझम कुरेशीला. बारा रन झाले. दफलकावरती 1 विकेट गेली आहे. वाई चषक 2025 हे 15वं पर्व. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. अक्षय पवारची जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग करताना पाहायला मिळतात. गुड बॉलिंग अक्षय पवार. पॉवरफुल पवार. अक्षय पवार लोअर फुटटॉस बॉल गॅपमध्ये खेळले गेले. फिल्डर आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गुड बॉलिंग अक्षय पवार. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली. 13 रन्स वरती 1 विकेट आहे. तेरा रन्स वरती 1 विकेट गेले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. वंश विघ्नार्थ जोगेश्वरी. करंट रन रेट मात्र 6.50चा करंट रेट पाहतोय. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता बनवावी लागेल. अझम आणि साहिल दोन्ही बॅटरकडे मात्र इकडे क्षमता आहे. चालू असलेल्या टीम मॅच मध्ये आमचे अंपायर्स अजित निकम सर, त्यानंतर आमचे तुषार शिंदे सर आणि शैलेशजी भुरसे सर, उदय चव्हाण सर, असे सर्व आमचे ऑफिशियल्स अंपायर्स. बॉलिंगसाठी मोहित येत आहेत आणि गेले कित्येक वर्ष हाही खेळाडू ही क्रीडा स्पर्धा खेळतोय मोहित. स्ट्राइक एंड आझम कुरेशी एंडी. फुलटॉस बॉल होता मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग मोहित. जबरदस्त पिचिंग करत असताना मोहितने आपण पाहिलं तर सुरुवात चांगली केली आहे. रन्स थोडा ग्राफ शांत आहे. बॅटिंग करत असताना वंश विघ्नार्थ जोगेश्वरी टीम थोडीफार मात्र इकडे बॅकफुटला गेली आहे. या बॉल देखील लोअर फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळले गेले. साई लाचरेकरच्या बॅट मधून एक सेन्सिबल फटका. रन मिळतील 4. प्रॉपर टायमिंग आहे. अनुभव आहे खेळाडूकडे. सेन्सिबल बॅटर आहेत. काय जबरदस्त ड्राईव्ह केलं साई लाचरेकर. धावफलक पुन्हा एकदा 4 ने पुढे जाईल.
बॉलिंगसाठी मोहित स्ट्राईक एंडला अजाम. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे मात्र नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतला गेला, डबलचा कॉल होईल. नजर हटी और दुर्घटना घटी. एक एक रन्स खूप महत्वाचे असणार आहेत या ग्राउंडवर. 22. या बॉलवर देखील फ्लिक केल्या गेल्या आणि तिकडे गॅप मध्ये बॉल, रन मिळतील 4. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के देता है. सर्वांना वाटलं की आता रायडर बॉईज पनवेल संघ मॅच मध्ये आले, बट 2 बाउंड्रीजने मॅच मध्ये आले. थोडी मिसफील्ड पाहिली गेली, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. ग्राउंड मोठं आहे, आउटफील्ड मोठी आहे, त्यामुळे इकडे फिल्डिंग करणं थोडं कठीण आहे. धावफलक 4 ने पुढे जाईल. (26) अझम आणि साहिल दोघांनी देखील जबरदस्त बॅटिंग केली आहे. प्रत्येक खेळाडूच्या मागे आपण टी शर्ट पाहतोय वाय चषक. श्री अमय अरुण घोले साहेब या परिसरातील युवा नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचे त्यांचे युवा सेनेचे सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचे संदीपजी कवळे, संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ. वन टू गो. या बॉलवर कुठल्याही प्रकारे रन मिळणार नाहीये. मिस फील्ड पाहिली गेली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झाला 26 रन झालेत. म्हणजे वंश विघ्नार्थ संघ देखील मॅच मध्ये आले. 8 बॉल 12 साहिल आणि 8 बॉल 9 अझम खुरेशी. वेल बॅटिंग. प्रोलिंग देखील स्पोर्ट्सला तुम्ही मित्रांनो, ही क्रीडा स्पर्धा चेंज युअर गेम ही त्यांची टॅगलाईन आहे. लाईक करा, त्यांच्या देखील चॅनलला सबस्क्राईब करा. केलं नसेल तर तुम्ही प्रोलिंग, आमची विपुल पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम 5 दिवस आपण ही क्रीडा स्पर्धा ह्या स्पोर्ट्सला लाईव्ह पाहू शकता. गेले कित्येक वर्ष विपुल पांडुलकर या क्रीडा स्पर्धेसाठी जुळले गेले आहेत. 26 रन झाले. धावफलकावर 1 विकेट गेली आहे. अक्षय पवार येतात बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. या अगोदर अक्षय पवारने जबरदस्त कामगिरी केली. साहिल अचरेकर नॉट आउट. 8 बॉल 12 वरती खेळतात. 2 बाउंड्रीज त्याच्या बॅच मधून पाहिले गेले. 4 सिंगल, 5 बॉल डॉट आले. साहिल अचरेकर जबरदस्त खेळाडू आहेत. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. नेहमीच त्यांच्याकडून पाहिले गेले, थोडं कमी क्रिकेट खेळले गेलेत, पण एक चांगल्या दर्जाचे खेळलेत साहिल अचरेकर. बॉलिंगसाठी अक्षय पवार. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका आपण भारत तिकडे फसला. व्हाईट बॉल. (27) 27 रन झाले धावफलकावर. अक्षय पवारला थोडीफार मात्र इकडे इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर विनू कोळीच्या हाताला थोडा बॉल ब्रश झाला, नाही तर मला असं वाटतं बॉक्स आउटच्या रूपामध्ये बॅटर आउट असता, पण विनूने सांगितलं की हाताला बॉल थोडा ब्रश झालाय. 4थी ओव्हर चालू आहे. ग्राफ हलकासा वरती जाताना पाहिला गेला. अझम आणि साहिलची जबरदस्त इनिंग. थोडी मिसफील्ड पाहिली गेली. 28 रन झालेत. 28 स्ट्राईक एंडला अझम खुरैशी. ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. या बॉलवर समोर खेळले गेले फिल्डर आहेत तिकडे. रन सिंगल मिळेल. सिंगल डबलची बॅटिंग पण आता खूप महत्वाची आहे. 40 पर्यंत रन जाऊ शकतो. 40-45 पर्यंत तिथपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे टीम
वंश विघ्नार्था जोगेश्वरी. या वर्षी सिद्धी पॅकर सारख्या देखील क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला गेला या संघाचा. या बॉलवर स्ट्राईक एंडला चान्स आहे. साहिलला बाहेर जावं लागेल. फटका थोडा फसला. रनआउटच्या रूपामध्ये मात्र येते विकेट. पार्टनरशिप चांगली बनली होती पण येईल विकेट. साहिल असरेकरची मात्र खेळी संपुष्टामध्ये येते रनआउटच्या रूपामध्ये. समोर खेळायचा प्रयत्न करत होते. पाहू शकतो रिप्ले. हलकासं फुटवर्क दाखवलं. समोर स्वतः अक्षय पवारने बॉल कलेक्ट केला आणि स्ट्राईक एंडला बॅटरला बाहेर जावं लागेल. कुठे ना कुठेतरी हा सामना आपण पाहता फसताना पाहायला मिळतो कारण की 29 रन झाले. 2 विकेट गेलेत. नवीन बॅटर सुशांत येत आहेत. बॅटिंग करावी लागेल. उर्वरित जेवढे बॉल शिल्लक आहेत तेवढे रन जरी आले तरी खूप महत्वाचं आहे. अक्षय पवार या बॉलवर व्हाईट बॉल. स्ट्राईक एंडला सुशांत येते नवीन बॅटर. या बॉलवर फ्लिक केलं गेलं. खेळाडू आहेत तिकडे. शहबाजने एक इझी कॅच पकडली आहे. बॅटर आउट. बॅक टू बॅक आता विकेट आले आहेत आणि टीम वंश विघ्नार्था थोडीफार मात्र शांत झाली आहे. विकेट सोडून चालणार नाही. ह्या सिच्युएशनला मॅच चालू ठेवणं गरजेचं होतं. सुशांतचा फटका फसला. हवेत होता बॉल आणि जेलबाच्या रूपामध्ये बॅटर आउट. शहबाजने एक इझी कॅच तिकडे पकडली आहे. चला चला चला. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर विघ्नेश येतात नवीन बॅटर. 30 रन झाले. 3 विकेट. बॉलिंगसाठी अक्षय पवार. या बॉलवर विघ्नेशने जबरदस्त ड्राईव्ह केलं. प्रॉपर कॉन्फिडन्सली स्ट्रोक खेळले गेले तर सिंगल मिळेल. लास्ट बॉल पकडून टाकायचा. शेवटचा बॉल फिनिश चांगला करायचा आहे. या बॉलवर देखील शेवटचा बॉल जबरदस्त पाहिला गेला. अक्षय पवारचा पलटवार. गुड बॉलिंग आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 31 रन 3 विकेट. शेवटचे 6 बॉल आता महत्वाचे आहेत आणि त्यात पॉवर प्ले असू शकतो. त्यामुळे ही मॅच आता नक्कीच पहिल्या 4 ओव्हरचा ग्राफ आपण पाहू शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रनवरती 1 विकेट आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये ग्राफ थोडा शांत झाला. 4 रन खर्च केले होते अक्षय पवारने. तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 रन्स आले. चौथ्या ओव्हरमध्ये देखील अक्षय पवारने पुन्हा एकदा 5 रन्सवरती 1 विकेट मिळवली. 31. मोहित. बॉलिंगसाठी प्रज्वल येत आहेत. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आणि त्यातल्या त्यात पॉवर प्लेची ओव्हर आहे. विघ्नेश आणि आता आझमला मात्र बॅटिंग करावी लागेल. या ओव्हरमध्ये एक 10-12 रन्स करावे लागतील. 40 पर्यंत स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे. पॉवर प्लेची ओव्हर. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. स्ट्राईक एंडला विघ्नेश शिंदे. थर्टी 31 रन झालेत.
या बॉलवर एज घेतली गेली आणि स्ट्राइक एंडला. ए बैट्समैन एक आउट गया आउट गया अरे बीच में कैसा आएगा सीधा भाग रहा हूं मैं सो नॉन स्ट्राइक एंडच्या बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल विघ्नेशला. न्यू बॅटर अवधूत येतील मैदानाच्या आतमध्ये. शेवटची ओव्हर सुरुवात चांगली केली आहे प्रज्वलने. गुड बॉलिंग प्रज्वल. प्रज्वलला माहिती होतं की ही ओव्हर आपली आता खूप महत्वाची आहे. असमला बॅटिंग करावी लागेल. 40च्या प्लस स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं असणार आहे कारण की डाव थोडा मात्र इकडे फसतोय. तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. यानंतर अजून एक मॅच पाहणार होता. त्यानंतर महिलांच्या मॅचेस असणार आहेत आणि त्यानंतर रात्रीच्या हाफमध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील खुल्या गटातील. पॉलिससाठी प्रज्वल. स्ट्राइक एंडला अझम कुरेशी एंडी. या बॉलवर टॅप केलं गेलंय समोर. जबरदस्त टायमिंग केलं गेलंय पण तेवढी चांगली फिल्डिंग. वा सोहम. मित्रांनो सोहमची फिल्डिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग सोहमची. काय बॉडी बॅलन्स केलं सोहमने. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला अझमने समोर. सोहम लांब होते. सर्वांना वाटलं बाउंड्री गेली बट अगदी अलगद त्याने आतमध्ये बॉल ढकलला. न्यू बॅटर चेतन येतात. असमने टॅप तर जरूर चांगलं खेळलं होतं पण थोडा फटका फसला. चांगली फिल्डिंग पाहिली गेली. सोहमची लांबचं अंतर काढून बॉलवर पोहोचले आणि नॉन स्ट्राइक एंडला अवधूतला बाहेर जावं लागतंय. थर्टी टू. या बॉलवर नो बॉल. अझमला देखील माहिती आहे की थोडंफार आता मॅच जो शांत आहे ते बनवावी लागेल कारण की स्कोर खूपच कमी झालाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग केली होती पण त्यानंतर थोडी शांतता आली. प्रज्वल बॉलिंगसाठी स्ट्राइक एंडला. अझम कुरेशी 33 रनवरती 5 विकेट गेलेत. या बॉलवर देखील टॅप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे पुन्हा एकदा चुकी होतीये. एका दुसऱ्या बाउंड्रीची गरज आहे मात्र मॅचला फिनिशिंग टच देण्यासाठी टीम वंश विघ्नार्थ जोगेश्वरी. नवीन बॅटर ब्रिजेश येतात नॉन स्ट्राइक एंडला. शाबाश स्ट्राइक एंडला अझम कुरेशी एंडी. बॉल रे
या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका आपण पाहिला तर तिकडे Last two balls. समोर खेळण्याचा प्रयत्न करतो ते रन सिंगल मिळेल. समोर खेळावं लागेल कारण की बाउंड्री समोर आहे. 34. ब्रिजेशला एक बाउंड्रीची गरज आहे. पकड आहे, dot ball आहे. या बॉलवर देखील सिंगल रन मिळेल. मात्र रन तिकडे सिंगल मध्ये जात असताना 35. शेवटची ओव्हर चांगली आली. प्रज्वलची शांत आली. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. 40 पर्यंत टार्गेट येईल का? अझम कुरेशीला मात्र ग्राउंड स्ट्रोक शोधावे लागतील. शेवटचा बॉल चांगला टाकायचा. चांगला बॉल, चांगली फिल्डिंग करा. शेवटचा बॉल आहे. जबरदस्त कामगिरी केली रायडर बॉईज पनवेल. वेल प्लेड. सर्व बॉलर्सनी चांगले एफर्ट्स दिले. अक्षय पवारचं जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली दोन्ही ओव्हरमध्ये. या बॉलवर समोर खेळले होते. चांगली फिल्डिंग पाहिली गेली डीप मध्ये. शहबाज आले. एक रन मिळेल. 36-37 टार्गेट आहे. गुड बॉलिंग प्रज्वल. ओके, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला सायडमचा. चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे एकच रन मिळेल. तिकडे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो पण अझमचं थोडं शॉर्ट सिलेक्शन चुकलं. पहिले 2-3 बॉल टॅप करायची गरज नव्हती. पॉवर प्ले ग्राउंड स्ट्रोकने पण रन्स आले असते. 37 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 30 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. पुढे दुसऱ्या डावाकडे जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होती कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र यशवंतजी ठाकूर मात्र जॉईन होतील. 30 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. सर्व धन्यवाद. वर्षीप्रमाणे यंदाही आपण पाहतोय सातत्याने मागच्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा म्हणजेच वायकट्टा 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. रायडर बॉईज पनवेल आणि त्यांच्या विपक्ष वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी. रायडर बॉईज पनवेलने पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे परंतु आता फलंदाजीने धावा करायची आहे 37. हँडी इधर आ. भैया इधर आ. विघ्नेश समोर राहा. अक्षय मागे पळ. मागे पळ. पाट्या भाग द्या. चला सुरुवात करायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. नवतरुण गोलंदाज काशिवला आपण पाहतोय. अनेक युवा तरुण नवोदित खेळाडूंना आपण सातत्याने वायकट्टामध्ये चमकताना पाहिलंय.
अजून एक नवोदित खेळाडू आहे जावा माच्या दिशेने 37 धावा डिफेंड करायच्या आहेत. महत्वाचं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन एका युवा खेळाडूला आपण पाहतोय. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतात. गती तर आहे. लाईन सुद्धा चांगली आहे. अर्थातच लेंथ मध्ये थोडंसं परिवर्तन करावं लागेल. लाईन सुद्धा थोडीशी ऑफ स्टंपच्या दिशेने वळवावी लागणार आहे. यावेळी दुसरा बॉल ॲक्युरेट लेग कटर पाहायला मिळाला. ॲक्युरेट लेग कटर पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. अशाच पद्धतीच्या डॉट बॉलची गरज सध्या स्वतःच्या संघाला. अजून एक चांगला बॉल परंतु समोरच्या दिशेने टॅप केलाय. पॉवर प्लेचा षटक आहे. चेंडू थांबणार नाहीये. येतोय हा वाय कट्ट्याचा दमदार असरदार चौकार 4. समोरच्या दिशेने फुलर लेनचा बॉल. त्याला फक्त टपली दिली आहे बॅटरने. कारण बॅटरकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु पॉवर प्ले मध्ये हा बॉल पकडणं सोपं नव्हतं. समोरच्या दिशेने चांगला फटका येतो व्ही शेप मध्ये आणि धावफलक 5 या स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक एंड वरती आपण विनूला पाहतोय. 2 बॉल फेस केले. 4 धावा त्याच्या फळीतून आल्यात. 37चा पाठलाग करताना रायडर बॉईज पनवेल संघ दिसतोय. या बॉलवर सुद्धा समोरच्या दिशेने उडवलाय. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. खूप चांगला स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळाला. बॅटरला माहिती होतं की फुलर लेनचा बॉल आहे. मला फक्त सर्कल पार करायचं आहे. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकाला बॉल पकडणं शक्य होणार नाहीये. टॅपचा फटका विनूच्या फळीतून येतोय. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन. कारण पॉवर प्ले मध्ये स्ट्रोक सिलेक्शनला खूप जास्त महत्व आहे. 9 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 37चा पाठलाग करताना पहिल्याच षटकावरती काशी विरुद्ध मात्र हल्ला बोल केला जातोय. आणि लगेचच टीम हडल आपण पाहतोय. वेळ जास्त कंझ्युम करायचा नाहीये. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. कारण याच्यानंतर संपूर्ण महिलांचा लॉट आणि त्यानंतर मात्र ओपनचा सुद्धा एक लॉट आहे. आणि या पॅनल मधली एक मॅच त्याच्यानंतर सुद्धा बाकी राहणार आहे. सो थोडंसं स्पीडअप करा. यावेळेस लाऊड अपील झाली आहे. लाऊड अपील झाली आहे. लाऊड अपील तर झाली आहे. काशीवचं कौतुक करावं लागेल. वय जरी कमी असलं तरी एका मोठ्या स्पर्धेमध्ये दडपण त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद गोलंदाजी. अर्थातच 2 चौकार जरी त्याच्या विरुद्ध आले. 9 धावा धावफलकावरती आहे. हा बॉल अजूनही पंच थोडंसं चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत. थोडंसं विकेट पासून लांब टीम मीटिंग करायची आहे. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय.
मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय OUT आउट, बॅटरला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय बॅटरला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 2 चौकार आले तरी सुद्धा आपण पाहिलं गोलंदाज युवा आहे, परंतु त्याने केलंय कमबॅक. महत्वाचा झटका लागतोय. न्यू बॅटर लगेच दाखल व्हायचंय, जास्त वेळ कंझ्युम करायचा नाहीये, 37चा पाठलाग करायचा आहे. 37चं टार्गेट आपण पाहतोय. वय जरी कमी असलं तरी अर्थातच एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय युवा गोलंदाज चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 चौकार त्याच्या विरुद्ध आलेत खरे, परंतु त्याने इम्प्रेसिव्ह आतापर्यंत लाईन लेंथ हाताळली आहे. न्यू बॅटर न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. 1 धाव निश्चितच तिथे मिळेल आणि धावफलक बघता बघता 10 या स्कोअर कार्ड वरती. डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय 37चा पाठलाग करायचा होता. 1 गोचा इशारा येतोय. अर्थातच अजित निकम सरांच्या स्टाईल मध्ये एक वेगळी शैली त्यांची आहे. लास्ट बॉल अजूनही ओव्हरचा बाकी आहे. काशिवने 10 धावा खर्च केला, त्यामध्ये सुद्धा 1 वाईड आणि 2 चौकार आहेत. म्हणजे उर्वरित चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळल्यात. पॉवर प्लेचा षटक एका मोठ्या स्पर्धेमध्ये कमी धावा डिफेंड करताना. हा बॉल सुद्धा चांगला आहे, लॉफ करण्यासाठी मजबूर केला. आउटसाइड आहे, सिंगल कंप्लीट होईल. 1 षटकाची झाली आहे समाप्ती. धाव फलकावरती धावा आहेत 11. एका बाजूला रायडर बॉईज पनवेल आणि त्यांच्या विपक्ष वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी. कमी धावा डिफेंड करायच्या होत्या. आता मात्र समीकरण आहे उर्वरित 24 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज आहे. म्हणजे ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन तुम्ही पाहतायत. मुंबई बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजेच वाय चषक 2025 दमदार असरदार आयोजन नियोजन. 3रा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. ओपन लॉट मधला अजून एक महत्वाचा सामना तुमच्या समोर आपण पाहतोय. 24 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज आहे. एका बाजूला रायडर बॉईज पनवेल आणि त्यांच्या विपक्ष वंश विघ्नहर्ता असा सामना तुम्ही पाहतायत. बॉलिंग मार्क वरती विघ्नेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. थोडंसं स्पीडअप करायचंय. येणाऱ्या 24 बॉलमध्ये अजूनही 26 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल पेडल स्वीपचा प्रयत्न. 1 धाव निश्चितच मिळणार आहे. डिक्लेअरच्या रूपामध्ये ही धाव आपण पाहतोय. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन दोन्ही बॅटर्सला माहिती आहे. इथून मात्र मोठं रिस्क घेण्याची गरज नाहीये. काळाची गरज सध्या ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर करण्याची आहे. प्रणील आणि चिरागी जोडी तुम्हाला पाहायला मिळते. समर बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेशला इंट्रोड्यूस केलं गेलं. आतापर्यंत पहिला बॉल ॲक्युरेट निशाणावरती हाताला गेला, परंतु इथून वंश विघ्नहर्ता जोगेश्वरीला मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी विकेटचं पतन करणं गरजेचं आहे. यावेळेस बॅकफूट वरती गेले, थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर उर्वरित काम मनगटाचा फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इंडिया गेट फॉर्मेशन. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय. अर्थातच पायाला चेंडू ब्रश झाला आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं थोडंसं डिफ्लेक्शन मिस जज तिथे पाहायला मिळतोय. थोडंसं कॉन्फिडन्स सुद्धा इथून बूस्ट करावा लागणार आहे स्वतःचा. धावा जरी कमी असल्या तरी प्रयत्न करावा लागेल, कारण यशाला अर्थातच प्रयत्नाशिवाय कोणतीही गुरीकिल्ली नाहीये. एफर्ट्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये द्यावे लागणार आहेत. 16 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ या ओव्हर मधला अजूनही बाकी आहे. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर.
समोरच्या दिशेने अर्थातच इंटू द गॅप इंटू द कर्टन येतोय अजून एक वाय चषकाचा ब्रँडेड चौकार 4. या बॉलवरती समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल हँडेड तिथे झेल टिपला गेलाय. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू साहिलने एक चांगला झेल पटकावून दिलाय. विघ्नेश शॉर्ट बॉल होता खरा, पुल करण्याचा प्रयत्न होता तिथे आणि तो प्रयत्न चुकतोय. विकेटचं पतन. ज्या ब्रेक थ्रूची सध्या गरज होती ना तो ब्रेक थ्रू मिळालाय, परंतु मिळालेला विकेट या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरेल का? कारण अजूनही समीकरण बॅटिंग टीमच्या बाजूने थोडंसं झुकताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मयूरला इंट्रोड्यूस केलं गेलं. टू गोचा इशारा येतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. 37चा पाठलाग करायचा आहे रायडर बॉईज पनवेल या संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. बॅकफुट वरती गेले, चेंडू निघून जाणार आहे. दन 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 करत सीमारेषा पार येतोय अजून एक चौकार 4. बॅकफुट वरती गेले, जागा बनवली आणि मिळालेल्या रूमचा पुरेपूर फायदा उचललाय. चौकार येतोय. पंडुगोचा इशारा येतोय. पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेले, थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पीस झाला आणि त्याच्यानंतर आतमध्ये आला. एक धाव निश्चितच मिळणार आहे. 2 षटकाची झाली आहे समाप्ती. 25 धावा धावफलकावरती आहे. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 18 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 12 धाव्यांची गरज आहे. कौतुक करावं लागेल रायडर बॉईज पनवेलने व्हेरी फर्स्ट बॉल पासून या बॅच मध्ये डॉमिनेट केलाय. 18 बॉल बाकी आहेत, 12 धावा करायच्या आहेत. जो संघ जिंकेल लगेचच ओमकार मलाड संघासोबत आपल्याला 2 हात करताना दिसणार आहे. प्रोलिंक स्पोर्ट्सची टीम आपण पाहतोय. अतिशय सुरेख रीतीने संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं. येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक भल्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला याच यूट्यूब लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. जाऊया सध्या मॅचच्या दिशेने. रायडर बॉईज पनवेल डॉमिनेट करतोय, परंतु वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी जर हा षटक चांगला हाताला तर कुठेतरी काहीतरी नवीन पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती सध्याच्या घडीला ब्रिजेश वरती ती जबाबदारी दिली गेली आहे. विकेट्स पटकावणं हीच एकमेव मात्र अर्थातच इथून संभावना आहे या मॅच मध्ये कमबॅक करण्याची आणि त्याच्यासाठीच थोडंसं अटॅकिव्ह फील्ड सेटअप सुद्धा आपण पाहतोय. हलक्या हाताने फक्त सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. दोन्ही बॅटर्सला माहिती आहे इथून वेगळं काय करण्याची गरज नाहीये. लॉंग स्ट्राईडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं चेंडू फिरकी घेताना आपल्याला दिसला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यात. यावेळेस बॅकफुट वरती गेले, कट केला, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच मिळेल म्हणजे तिसऱ्या बॉल वरती सिंगल मिळालाय आणि धावफलकावरती धावा आहे 26. एका बाजूला चिराग 1 बॉल फेस केला, 1 धाव बनवली आहे. दुसऱ्या बाजूला मयूर 5 बॉल फेस केले, 6 धावा बनवल्यात. रायडर बॉईज पनवेल या मॅच मध्ये ऑलमोस्ट डॉमिनेट करताना आपल्याला दिसलाय. दुसऱ्या बाजूला वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी पुल करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव निश्चितच कंप्लीट होती. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस नो बॉल आणि इनटू द गॅप. सरळ आपण पाहतोय चेंडू निघून जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर.
खूप चांगला फटका पाहायला मिळाला. नो बॉलचे संकेत येतात म्हणजे ऑलरेडी तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि तुम्ही खर्च जास्त करतायत. क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचले आणि त्याच्यानंतर प्रॉपर स्वीट टायमिंग. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं नो बॉल साठी. जाऊया वॉर रूम मध्ये जिथे अर्थातच प्रोलिंक स्पोर्ट्सची टीम आपल्यासोबत जोडली जाईल. साईड आर्मच्या नो साठी रेफर केलं गेलं. चेक फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत. रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. One to go. 31 31 धावा धावफलकावरती आहेत. रिव्हर्स स्वीप क्षेत्ररक्षक तैनात आहे स्क्वेअरच्या आतमध्ये. 31 धावा धावफलकावरती आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. 6 धाव्यांची अजूनही गरज आहे. येणारे 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 6 धावा करायच्या आहेत. युवा गोलंदाजाला आपण पाहतोय काशिवला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलंय. मनोबल वाढवण्याचा प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. 6 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे. 37चा पाठलाग करायचा होता. यॉर्करचा वापर तिथे आपण पाहतोय. काशिव वय जरी कमी आहे तरी काशिवने मन मात्र जिंकली आहेत. एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु गती सोबत डिसिप्लिन सुद्धा त्याने या मॅच मध्ये दाखवलाय. बॅकफुट वरती गेले, थोडीशी जागा बनवली आणि त्याच्यानंतर मनगडाचा वापर तिथे केला गेला. स्वतःला ऍडजस्ट केलं तिथे पॉपिंग क्रीज मध्ये. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. 32 धावा धावफलकावरती आहे. 4 अर्थातच बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. डेड बॉलचे संकेत येत आहेत. यावेळी ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या स्ट्रोक साठी. एक धाव निश्चितच मिळेल. काशिवच्या षटकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. चिराग आणि मयुरी जोडी आपण पाहतोय. मयूर एका बाजूला 8 बॉल 11. चिराग स्ट्राईक हँड वरती 4 बॉल 3. 37चा पाठलाग करताना संयमी पार्टनरशिप पाहायला मिळते रायडर बॉईज पनवेल संघाकडून. अजून एक चांगला बॉल बॅकफुट वरती गेले, जागा बनवली तिथे. समोरच्या दिशेने पहिले तर खेळण्याचा प्रयत्न होता
34 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अर्थातच विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार येतोय, चेंडू निघून जाणार आहे. 4 धावा येत आहेत आणि अर्थातच रायडर बॉईज पनवेल पूर्णपणे या मॅच मध्ये डॉमिनेट करताना आपल्याला दिसूया. चेक. चला जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपल्यासोबत सागरजी मोरे सर जोडले जातील. यस सर, ओव्हर टू यू. पराभूत संघ आपण यायचे. वंश विघ्नार्थ आपला एक सन्मान केला जाईल.